त्यांच्या कुटुंबियांना करण्यात येणार आहे. श्री विकास लहू गोरे TDRचे आपले जवान आज सकाळी मला वाटतं शहापूरवरून ठाण्याकडे निघताना बाईकवर होते ते आणि बाईक अपघात त्यांचा आज झालेला आहे. ठाणे महानगरपालिकेकडून ज्या अशा घटना घडल्या जातात त्या सर्व कर्मचाऱ्यांना आपण एक उपाययोजना त्यांच्यासाठी केलेलीच आहे. इन्शुरन्सच्या अंतर्गत 25 लाख रुपये जे आपण त्यांना देणार आहोत, पण त्याबद्दलची चर्चा मला वाटतं आयुक्त लेवल आणि माझ्या लेवलला होणार आहे आणि त्याच्यातून आपण नक्कीच प्रयत्न करतोय. पण त्याचबरोबर महापालिकेच्या आस्थापनावर असल्यामुळे जर त्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला महापालिकेत रुजू करण्यासाठीही आपण रुजू करूनच घेतो. खूप अत्यंत दुर्दैवी मला वाटतं ही घटना घडली आहे. आज खड्ड्यांचे विषय ठाणे महानगरपालिकेच्या मध्ये होत असताना आज मी पूर्ण आदेश दिले आहेत अधिकाऱ्यांना की पुन्हा एकदा या सर्व रस्त्यांची पाहणी करून घेण्यात यावी, कारण या घटना पुन्हा होऊ नयेत याची काळजी ठाणे महानगरपालिका घेत आहे. मॅडम, अनेक महापालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. प्रशासनाने जरी आदेश दिले असतील तरी सुद्धा कधीपर्यंत या खड्डे भरून बनणार आहेत? कारण जे दुचाकीस्वार आहेत ते जीव मुठीत घेऊन प्रवास करताना या रस्त्यांवरतीच. जशी ही घटना मला कळली त्याबरोबर लगेचच मी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत की पाहणी दौरे पुन्हा करून, की पाऊस जरी आता चालू झाला असेल तरी अजून 3-4 महिने पाऊस हा सतत राहणार आहे, तर त्या अवधी तुम्ही सतर्क राहा आणि जिथे जिथे या खड्डे दिसतील तिथे तिथे भरण्याचं काम लवकरात लवकर करून घ्यावं.